साप हे नुसतं नाव काढलं तरी भल्या भल्यांची भीतीमुळे गाळण उडते आणि त्याला कारण देखील तसंच आहे। कारण दरवर्षी जगात 50 लाखांहून अधिक नागरिकांना सर्पदंश होतो आणि धक्कादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्पदंशाचं प्रमाण सर्वाधिक आहे। यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात। भारतात सर्पदंशामुळे सर्वाधिक मृत्यू। सर्पदंशामुळे वाढली भारताची चिंता। गेल्या काही वर्षात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे जगासह भारताची चिंता वाढली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 50 लाखांहून अधिक नागरिकांना सर्पदंश होतो। मात्र ही आकडेवारी केवळ 10%च आहे। सर्पदंश झालेल्या लोकांची अनेकदा नोंदच होत नाही, त्यामुळे ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे। भारतातील वातावरण हे सापांच्या वास्तव्यासाठी पोषक आहे, त्यामुळे भारतात सापांची संख्या सर्वाधिक आहे। भारतात 270 प्रकारच्या सापांच्या प्रजाती आढळतात। यातील 62 प्रजाती निमविषारी अर्थात कमी विषारी आहेत, तर 4 प्रजाती या अत्यंत विषारी म्हणून ओळखल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यांचा आणि त्यांच्या उपप्रजातींचा समावेश होतो। या विषारी सापांच्या प्रजातींना बिग फोर्स म्हणूनही ओळखलं जातं। या सापांच्या विषांचे गुणधर्म वेगळे आहेत। यातील नाग आणि मण्यार यांचं विष थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतं, तर घोणस आणि फुरसे यांचं विष रक्ताभिसरणावर आघात करतं। दरवर्षी जवळजवळ 50 ते 52 लाख लोकांना सर्पदंश होतो आणि 80,000 ते 1.5 लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो। त्याच्यापैकी 4 लाखपेक्षा जास्त लोकांना कायमचं शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व येतं। त्यांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात। अनेक रुग्णांच्या किडनी निकामी होतात, त्यांना आयुष्यभर डायलिसिस लागू शकतं। काही लोकांना पॅरालिसिस होतं, फिट्स येतात, मानसिक आजार होतात सर्पदंशामुळे। सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं, कारण शेतीचा उपद्रव करणाऱ्या उंदीर आणि घुशींचा बंदोबस्त सापामुळे होतो। मात्र सध्या सर्पदंशांचं प्रमाण मोठं वाढलंय। यात ग्रामीण भागासोबत शहरी भागांचा देखील समावेश होतोय। याला कारणही तसंच आहे। गेल्या काही वर्षात बागायती क्षेत्र वाढलंय। शेतात सापांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे सापांची संख्याही वाढली आहे। गाव तसंच शहरी भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन वाढलं, त्यामुळे साप निवारा आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरू लागले। बदलत्या हवामानामुळेही सापांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढलाय। सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तातडीनं उपचार मिळणं गरजेचं असतं। त्यासाठी प्रतिसर्प विष हा एकमात्र उपाय आहे। मात्र बऱ्याचदा ग्रामीण भागात वेळेवर उपचार मिळत नाही, तर काही ग्रामस्थ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रुग्णांना दवाखान्यात नेतच नाही, त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे। की ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आरोग्य सोयी सुविधा, रस्त्यांची अडचण यामुळे शेतकऱ्यांचं प्रमाण मृत्यूचं त्या ठिकाणी यामध्ये सगळ्यात जास्त आहे। जगात जर बघितलं तर भारतामध्ये 60% लोकांची त्या ठिकाणी सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यातील 30% जर बघितलं तर याच्यामध्ये शेतकरी वर्ग आहे। ते विषारी आहेत का बिनविषारी हे मात्र जनजागृती लोकांमध्ये झालेली नाही। ते साप दंश झाल्यानंतर त्याचे सुद्धा काही प्रकार असतात, तो विषारी आहे का बिनविषारी आहे। तर माझ्या मते त्या ठिकाणी ही जनजागृती सर्पमित्र असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील यांनी ग्रामीण भागामध्ये जर सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत, शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ही जर माहिती पोहोचवली तर सापाविषयी असणारी जी भीती आहे ही भीती दूर होईल। भारतात सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत। साप चावल्यानंतर कोणते प्रथमोपचार करायचे याबद्दल अनेकांना माहिती नसते, तर ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये प्रतिसर्प विषाचं प्रमाणही पुरेसं नसतं, त्यामुळे उपचाराच्या अभावी रुग्णांचा मृत्यू होतो। त्यामुळे दिसला साप की मार अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे। सर्पदंश झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला हे शासकीय रुग्णालयामध्ये चांगले उपचार मिळाले पाहिजे, त्या ठिकाणी लस उपलब्ध झाली पाहिजे, याकरता सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि आरोग्य विभागाने देखील येणाऱ्या प्रत्येक सर्पदंश झालेल्या रुग्णाला चांगले उपचार कसे मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे। निसर्गाच्या जीवसाखळीत साप हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। निसर्गाचं संतुलन राखण्यात त्याची भूमिका देखील महत्वाची आहे, त्यामुळे मानवासोबतच पृथ्वीवर त्यांचाही तेवढाच अधिकार आहे। अशात सर्पदंशांमुळे होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी सापांबद्दल जनजागृती हा प्रभावी उपाय ठरू शकतो।
हेमंत चापुरे, झी 24 तास, जुन्नर, पुणे.